सज्जन श्रोते, चिंतक, साधक, वाचक हो. आता आपण शब्दखंडन म्हणजे ओंकार या शब्दाचं प्रथम कौतुक आणि नंतर तो शब्द तसाही निरर्थक कसा आहे हे सांगून त्या शब्दाचं खंडन चालू आहे. 296 ओव्यापर्यंत वाचून झालेलं आहे. 297 पासून पुढे सुरू करत आहे. प्रवृत्ती निवृत्तीशी करी हात मिळवणी, करिता ओंकार व्यवहारी संसारे, तैसाच रूढे आत्मसाक्षात्कार रूपे आत्मविद्ये माझी ही. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही एकत्र असल्या कारणाने ओंकार व्यवहारामध्ये संसारामध्ये सुद्धा असतो आणि आत्मसाक्षात्कार देण्यासाठी आत्मविद्येमध्ये सुद्धा असतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही ओंकारामध्ये एके ठाई असल्यामुळे संसारामध्ये माणसं देवपूजा वगैरे करताना संसार सांभाळून थोडस देवदेवतार्चन करतात. तर संसारातही ओंकार भक्तीच्या मार्गाने ओंकाराला म्हणजे ओंकाराचा व्यवहार किंवा ओंकाराचा संचार असतो. आणि खरं सांगायचं म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या दिशेने सुद्धा आत्मविद्येमध्ये सुद्धा आत्मविद्ये माझी ही आत्मविद्येमध्ये सुद्धा ओंकाराला महत्व आहे. सारांश प्रवृत्ती निवृत्ती एकत्र असल्या कारणाने संसार आणि त्याचप्रमाणे आत्मविद्या दोन्हीकडे ओंकार व्यवहारत असतो, म्हणजे ओंकाराचा व्यवहारात वापर होत असतो. म्हणून प्रवृत्ती निवृत्तीशी करी हात मिळवणी, करिता ओंकार व्यवहारी संसारे, तैसाच रूढे आत्मसाक्षात्कार रूपे आत्मविद्ये माझी ही. आत्मसाक्षात्कार रूपाने आत्मविद्येमध्ये सुद्धा ओंकार रूढ झालेला आहे आणि संसारामध्ये सुद्धा ओंकार व्यवहारतो म्हणजे वावरतो. पुढे आत्मविद्या सहाय्य करिण्या स्वनाश ही स्वीकारी, ऐशा या शब्द चांगुल्याला कोण कसे विशद करी. आत्मज्ञान प्राप्ती व आत्मविद्येला सहाय्य व्हावे म्हणून ओंकार आपण आपला स्वनाश स्वीकारतो, तरी ओंकार साधनेत तो साधकाला मदत करतोच करतो. म्हणजे आत्मज्ञानाची अपरोक्ष अनुभूती येते तेव्हा तिथे ओंकार राहत नाही, परंतु अपरोक्ष अनुभूती येईपर्यंत ओंकार साधकाला मदत करतो आणि प्रत्यक्ष अपरोक्ष अनुभूती येते साधकाला तेव्हा तिथे ओंकार शिल्लकच नसतो. म्हणून म्हटलेलं आहे आत्मविद्या मिळवणाऱ्या साधकाला सहाय्य करण्यासाठी ओंकार स्वतःचा नाश स्वीकारतो, तरी सुद्धा तो साधकाला मदत करतो. ऐशा या शब्द चांगुल्याला कोण कसे विशद करी. असा हा जो ओंकार शब्द आहे त्याचं जे चांगुलपण आहे त्याला कोण कसं विशद करणार नाही, त्याचा चांगुलपणा कसा सांगता येणार. म्हणून आत्मविद्या सहाय्य करिण्या सुनाश ही स्वीकारी, ऐशा या शब्द चांगुल्याला कोण कैसे विशद करी. केवळ म्हणजेच आत्मज्ञान प्राप्ती किंवा आत्मविद्येला सहाय्य व्हावे म्हणून ओंकार आपण आपला स्वनाश स्वीकारतो, तरी ओंकार साधनेत तो साधकाला मदत करतोच करतो. आत्मज्ञानाच्या परोक्ष अनुभूतीचे वेळी ओंकार नष्ट होऊन केवळ आत्मज्ञान प्राप्ती उरते. अशा या ओंकाराच्या चांगुलपणाचे कोणत्या परीने कोणत्या प्रकारे वर्णन करावे त्याचे चांगुलपण केवळ वर्णनातीतच आहे. वर्णनाच्या पलीकडे तो अधिक चांगला आहे. 299 अधिक काय सांगणे आत्मस्मरणी ओंकार बहुख्यात राही, तरीही तो आत्मसंबंधी नसे आत्मानुभूतीपासून दूरच राही. ओंकाराबद्दल अधिक काय सांगायचं. आत्मज्ञान प्राप्तीसाठी ओंकार मदत करतो म्हणून तो बहुख्यात म्हणजे तो बहु प्रसिद्ध आहे. मात्र प्रत्यक्ष आत्म्याची अनुभूती येते तेव्हा मात्र ओंकार आत्म्याच्या अनुभूतीपासून दूरच असतो. म्हणजे आत्मानुभूती असते तेव्हा ओंकार शिल्लकच नसतो. अधिक काय सांगणे आत्मस्मरणी ओंकार बहुख्यात राही. बहुख्यात म्हणजे बहुप्रसिद्ध राहतो, तरीही तो आत्मसंबंधी नसे आत्मानुभूतीपासून दूरच राही. तरी सुद्धा ओंकाराचा आत्म्याशी संबंध नाही. आत्म्याची अनुभूती असताना ओंकार नसतोच नसतो. ओळी क्रमांक 300
आत्मा ज्यासी बोलावे त्या कामी ओंकार शब्द ही ना येई कामी. ससौवेद्य आत्मा जो स्वला एकलत्वाने परिपूर्ण स्वविद असे तेथ शब्द तरे कुतकामी. ओंकार हा शब्द ज्याला आपण आत्मा म्हणतो त्या आत्म्याचं स्पष्टीकरण जरी ओंकाराने केलं तरी आत्मा आणि आत्मानुभूतीच्या कामी ओंकार अत्यंत कुतकामी असतो. कारण आत्मा म्हणजे स्वतःच स्वतःला जाणणारी जाणीव शक्ती, जी शक्ती स्वतःच स्वतःला जाणते आणि जी शक्तीच केवळ आत्मा म्हणून सर्वत्र आहे आणि आत्मा आहे याचा अर्थ दुसरं काही नाहीच आहे. तर असा जो आत्मा एकलत्वाने परिपूर्ण आहे, स्वतःच स्वतः एकम एव द्वितीयम नास्ती असा एकमेवाद्वितीय परिपूर्ण आहे आणि जो स्वतःच स्वतःला जाणणारा स्वविध, स्वतःच स्वतःला जाणणारा किंवा ससंवेद्य, स्वतःच स्वतःला पूर्णपणे जाणणारा असा जो आत्मा आहे तेच शब्द ठरे कुचकामी. तर त्या आत्म्याच्या अनुभूतीच्या दृष्टीने शब्द म्हणजे ओंकार हा कुचकामी आहे, म्हणजे निरर्थक आहे. फक्त तिथपर्यंत जायला इंडिकेटर, दर्शक, वाटाड्या म्हणून तो थोडीफार मदत करतो. ओळी क्रमांक 301. स्मरावे वा विस्मरावे अथवा विषय रूपे समोर प्रकटावे अवतरावे ऐसी ही वस्तू स्वपासून अलग नव्हे त्या कारणे ना कुणाचा विषय होय. आत्म्याचं स्मरण किंवा विस्मरण असं काहीच असू शकत नाही, कारण आत्मा विषय रूपाने कोणासमोर प्रकटत नाही किंवा उतरत नाही. आत्मा स्वतःशीच स्वतः परिपूर्ण असल्यामुळे आत्म्याबाबत स्मरणे आणि विस्मरणे याचं कामच नाही. तसा आत्मा कुणाचा विषय नसल्यामुळे तो कुणासमोर प्रकट होतो किंवा उतरतो किंवा कुणा पुढून नाहीसा होतो असंही नाही. ऐसी ही वस्तू स्वपासून अलग नव्हे. तर आत्मा ही वस्तू अशी आहे जी स्वतःच स्वतःशी परिपूर्ण आहे, ती स्वतःपासून कधीच दूर जाऊ शकत नाही, त्या कारणे ना कुणाचा विषय होय. जो स्वतः स्वतःपासून कधी दूर जात नाही आणि जो स्वतःच केवळ एकम एव अद्वितीय असतो तो इतरांचा विषय होऊ शकत नाही. म्हणून स्मरावे वा विस्मरावे अथवा विषय रूपे समोर प्रकटावे अवतरावे ऐसी ही वस्तू, अशी ही वस्तू किंवा आत्मा नव्हेच. कारण स्वपासून अलग नव्हे, तो कधीच स्वतःपासून दूर नसतो, त्या कारणे ना कुणाचा विषय होय, त्यामुळे तो कुणाचा विषय होऊ शकत नाही. 302. आपण की कोण कैसा आपणासी विसरे आठवे जीभ काय स्वतःशी चाखे म्हणे मी मलाच रुचावे. आपणच आपणच आपल्याला कसं विसरता येणार किंवा आपला आपणाला आठव तरी कसा असणार. नाही, स्वतःचा स्वतःला विसरही पडू शकत नाही आणि खास आठवणी असू शकत नाही. जीभ काय स्वतःची चव स्वतः चाखते का आणि म्हणते का माझी चव मला फार गोड लागते. म्हणून जीभ जशी स्वतःची चव स्वतः घेऊ शकत नाही आणि म्हणू शकत नाही की मला मी आवडते, तसाच आत्मा म्हणू शकत नाही की मी मला विसरलो किंवा मी मला आठवलो. म्हणून आत्म्याच्या जागी विसर नाही, आठव नाही. जसं जिभेच्या जागी स्वतःला चाखणे शक्य नाही तसेच हे आहे. ओळी क्रमांक 303. जागे तो निजे बाहेर असे मग निज जाग वेगळ आले काय असे स्मरण विस्मरण स्वरूपी तैसीत राहती एकाकारे. जो जागला तो निजेतून बाहेर आला, जो जागला तो निजेतून बाहेर आला म्हणजे त्याला निद्रेबद्दल काही माहिती असण्याची शक्यता नाही. मग निज आणि जाग म्हणजे झोप आणि जाग असं कसं काय वेगळं असू शकतं. त्याच पद्धतीने स्वरूपामध्ये, आत्म्यामध्ये, वस्तूमध्ये स्मरण आणि विस्मरण असं वेगवेगळं काहीच नसतं. कारण आत्म्यामध्ये स्मरण आणि विस्मरण हे केवळ आणि केवळ स्वरूप, आत्मा, वस्तू मात्र होऊन नांदत असतात. ओळी क्रमांक 304. दिनमणी ना ओळखे निशा देवी मग तो दिवस तरी कैसा जाणी तैसेची आत्मवस्तू ठाई
स्मरण विस्मरण ऐसे काही कदापि नाही. दिनमणी ना ओळखे निशा देवी. म्हणजे सूर्याला रात्र कधी माहितीच नाही, कारण सूर्य आहे तर रात्र असण्याचा संभवच नाही. म्हणून सूर्य रात्रीला ओळखतच नाही. मग तो दिवस तरी कैसा जाणी. सूर्याला जर रात्रच माहित नाही तर सूर्याला दिवस कसा माहित असणार. सारांश, दिवस आणि रात्र ही दोन्ही एकत्र मिळूनच दिनमणी म्हणजे सूर्य असतो. ज्या सूर्याला रात्रीची पहचान नाही त्या सूर्याला दिवसाची तरी जाण पहचान कशी असणार. तशीच आत्मवस्तू आहे जिच्यामध्ये स्मरण आणि विस्मरण असं काही वेगवेगळं असू शकत नाही. पुढे ऐसे स्मरण नसता स्मारक ओंकार शब्दा नसे काज काही. म्हणून आत्मज्ञान क्रांती ओंकाराही प्रवेश नाही. असं स्मरण आणि विस्मरण जर स्वरूपामध्ये आत्म्यामध्ये वस्तूमध्ये नसतच तर आठवण करून देणारा स्मारक म्हणून ओंकार काही करू शकत नाही. म्हणून आत्मज्ञान प्रांती ओंकाराही प्रवेश नाही. आत्मज्ञानाच्या प्रांतामध्ये ओंकाराला प्रवेशच नाही, कारण स्वरूपामध्ये स्मरण किंवा विस्मरण असं काहीच नाही. स्वरूपामध्ये जर स्मरण विस्मरण नसेल तर स्वरूपाला स्मारक म्हणजे स्वरूपाला ओळख करून देतो. स्वरूपाची ओळख ओंकारामुळे होते हे म्हणणं खोटं आहे. स्वरूपाचं स्मरण ओंकारामुळे होतं हे म्हणणं खोटं आहे. कारण स्वरूपामध्ये वस्तूमध्ये आत्म्यामध्ये स्मरण विस्मरण काहीच नाही. अशा वेळेला ओंकार आत्म्या स्मारक म्हणजे स्मरण करून देणारा म्हणून पाहणं ओंकाराकडे हे चुकीचं आहे. अशा अर्थी आत्मज्ञानाच्या प्रांतात ओंकाराला प्रवेश नाही. स्मारक याचा अर्थ स्मरण करून देणारा शब्द वस्तू शिल्प किंवा वेळ प्रसंगी व्यक्ती सुद्धा स्मरण करून देणारी त्याला स्मारक म्हणतात. तर आत्म्यामध्ये स्मरण विस्मरण असं काहीच नसताना ओंकार शब्द आत्म्याचा स्मारक आहे. आत्मज्ञानामध्ये ओंकाराला प्रवेशच नाही. 306 समुदा शब्द काही चांगल्या कार्या सिद्धीस नाही. परिजेक विचारालाही नसे थारा. तेथे शब्दात ऐसे मिळे निवारा. समजा शब्द काही चांगल्या कार्या सिद्धीस नाही. ओंकार हा शब्द आपण थोडा वेळ गृहीत धरलो की चांगल्या कार्याची सिद्धी ओंकारामुळे होते. तरी सुद्धा चांगल्या कार्याला जरी ओंकार सिद्ध करत असला तरी आत्मा आहे तिथे विचारच नाही, तिथे शब्दच नाही. आत्म्याच्या जागी दुसरं काहीच नसताना जिथे विचारालाच थारा नाही तिथे ओंकार शब्द त्या आत्म्याच्या प्रांतात काय करणार. म्हणजे ओंकाराने अनेकानेक इतर चांगल्या कार्यांना सिद्धीस नेलं गेलं तरी आत्म्याच्या प्रांतात ओंकार शब्दाला आसरा नाही, निवारा नाही. कारण आत्मा आहे तिथे दुसरं काही असतच नाही. ओंकार शब्द त्यांनी काय करणार. आता बघा, शब्द अविद्या नाशकही ऐसे म्हणावे तरी अविद्या नाशे काय उरे जर आत्माची सर्वत्र आहे राहे. जो केवळ एकमेवाद्वितीय असे राहे ऐसा आत्म्या खेरीज अन्य काहीच नसता. जो नाहीच ऐसा शब्द ऐसा काय प्रकटवे. तैसेच जी नाहीच तिचा नाश कैसा कोण करे. नव्हे का हे सारे शब्द प्रामाण्याचे निराधार वेडे चाळे. नीट समजून घ्या. शब्द अविद्या नाश करी ऐसे म्हणावे तरी शब्द ओंकार शब्द अविद्येचा नाश करतो असे म्हटलं तरी अविद्या नाशे काय उरे जर आत्माची सर्वत्र आहे राहे. मग परंतु जर सर्वत्र आत्माच आहे तर अविद्याचा नाश केलं काय उरणार. काही उरो न उरो आत्माच केवळ आहे. अशा अर्थाने अविद्येचा नाश शब्द करतो असं म्हटलं
तरी ते तितकंसं खरं नाही. कारण जो केवळ एकमेवाद्वितीय असे राहे, जो केवळ एकम एव द्वितीयम नास्ती असा जो केवळ अनन्यत्वाने आहे, ऐशा आत्म्याखेरीज अन्य काहीच नसता. अनन्य आत्म्याखेरीज अन्य काहीच जर नाही, तर तो नाहीच ऐसा शब्द ऐसा काय प्रकटवे. जर आत्म्याखेरीज काहीच नाही, तर ओंकार हा शब्द सुद्धा अस्तित्वात नाही. आणि जो शब्दच अस्तित्वात नाही, तो काय प्रकट करणार. तसंच उलट्या भाषेत ऐसेची जी नाहीच, तिचा नाश कैसा कोण करे. तशीच माया, मायाचा अर्थ आहे सामा या माया. जी नाही तिलाच माया म्हटलं जातं. मग जी नाहीच आहे तिचा पुन्हा कसा काय नाश करणार. सर्वत्र आत्माच आहे, तर तिथे दुसरं काहीच नाही. तर ओंकार शब्द अविद्येचा नाश करतो, हे म्हणणं सुद्धा वेडेपणाचं आहे. अशा अगदी नवे का हे सारे शब्द प्रामाण्याचे निराधार वेडीच आहे. म्हणजे ओंकार शब्दाच्या प्रामाण्याने एवढं काही माणसं बिथरलेली आहेत की ओंकार 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 या खेरीज आत्मज्ञान शक्य नाही असं वेडेचाळे लोक करायला लागलेले आहेत. हे शब्द प्रामाण्य आहे. दिस इज द कंडिशनिंग ऑफ वर्ड. शब्द प्रामाण्य म्हणजे शब्दाचं हे बंधनच आहे. आणि आत्म्या हा जर पूर्ण मुक्त आहे, तर कुठल्याही बंधनाचा, मग ते बंधन ओंकाराचं असलं, ओंकार शब्दाचं जरी प्रामाण्य मानलं, तरी सुद्धा आफ्टर ऑल दिस इज नथिंग बट द कंडिशनिंग ऑफ ओम. तर ओमचं कंडिशनिंग तरी त्या मुक्त प्रांतात कसं काय चालणार. म्हणून शेवटी इथे सांगितलेलं आहे 307 क्रमांकाच्या ओळीत की ओंकाराचा हा जो अतिरेक आहे तो सुद्धा एक तऱ्हेचा वेडेपणा आहे. आणि या शब्द प्रामाण्याला काहीच आधार नाही. हे केवळ शब्द प्रामाण्याचे निराधार वेडेचाळे आहेत, आधारहीन वेडेचाळे आहेत. म्हणून शब्द अविद्या नाश करी ऐसे म्हणावे तरी अविद्या नाशे काय उरे. जर आत्माची सर्वत्र आहेर आहे, जो केवळ एकमेवा द्वितीय आहे असे राहे, जो केवळ एकमेवा द्वितीय असे राहे, ऐशा आत्म्या खेरीज अन्य काहीच नसता. जी जो नाहीच ऐसा शब्द कैसा काय प्रकट हवे. तैसेची जी नाहीच तिचा नाश कैसा कोण करे. नव्हे काय सारे शब्द प्रामाण्याचे निराधार वेळीच आहे. केवळ आत्मा हीच वस्तू असताना ओंकाराला जर जागाच नाही, तर ओंकार अविद्येचा नाश करतो हे म्हणणं कितपत योग्य आहे. हा तर वेडेपण आहे. आणि ज्याला अविद्या म्हणतात, माया म्हणतात, तिचं वर्णनच जी नाही ती आहे असं वाटतं. मग जी नाहीच आहे तिचा नाश जो नाहीच असा शब्द ओंकार करतो असं म्हणणं म्हणजे ओंकाराबद्दल फार चुकीच्या समजुती बाळगणं आणि त्या चुकीच्या समजुतीच्या आधारे ओंकार शब्द प्रामाण्याचं अवडंबर माजवून वेडेचाळे करणं असाच त्याचा अर्थ होतो. तर आज आपण 307 पर्यंतच्या ओव्या पाहिल्या आणि पुढील भाग पुढच्या निरूपणात. सर्वांना शुभ दिन. धन्यवाद. अस्तु.